निर्भीड ज्योत पत्रकार फाउंडेशन संघटनेच्या वतीने महात्मा गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्रींची जयंती साजरी। कार्यक्रमाच्या सुरुवातीला मालेगाव प्रतिनिधी वर्षाताई अहिरे यांनी लाल बहादूर शास्त्री यांचा फोटो निर्भीड ज्योत पत्रकार फाउंडेशनच्या कार्यालयाला सप्रेम भेट दिलाय। निर्भीड ज्योत पत्रकार फाउंडेशन वतीने संगीता मिसाळ यांची अहमदनगर जिल्ह्यासाठी त्यांची जिल्हाध्यक्ष म्हणून निवड। निर्भीड ज्योत पत्रकार फाउंडेशन संचलित निर्भीड ज्योत अन्याय अत्याचार निर्मूलन संघाच्या प्रदेश उपाध्यक्ष म्हणून राजनंदिनी अहिरे, निर्भीड ज्योत पत्रकार फाउंडेशन संचलित निर्भीड ज्योत माहिती अधिकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी डॉक्टर संजय गायखे, निर्भीड ज्योत पत्रकार फाउंडेशनचे कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट शुभदा खाडे, निर्भीड पोलीस टाइम्स न्यूजच्या संपादक पदी डॉक्टर संदीप काकड यांची निवड करण्यात आली। निर्भीड ज्योत पत्रकार फाउंडेशन परिवारातर्फे रोकठोक पोलीस टाइम्स न्यूज, निर्भीड पोलीस टाइम्स न्यूज, निर्भीड ज्योत न्यूजचे पत्रकार व पदाधिकारी यांचा वाढदिवस निर्भीड ज्योत कार्यालयात साजरा करण्यात आला। संघटनेचे पदाधिकारी मंदा पवार यांचा आज वाढदिवस असल्याने साजरा करण्यात आला। निर्भीड ज्योत पत्रकार फाउंडेशनचे जिल्हा प्रमुख इम्रान शेख हे केक कापून प्रत्येकाचा वाढदिवस साजरा करतात। उपस्थित पदाधिकारी जिल्हा प्रमुख इम्रान शेख, ग्रामीण जिल्हा प्रमुख रामचंद्र ताठे, जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर अशोक पगारे, जिल्हा शहर सचिव रमेश गणकवार, महानगर प्रमुख विजय बागुल, महिला जिल्हा प्रमुख कविता नवाळे, भोगूर शहरा अध्यक्ष डॉक्टर श्याम जाधव, उत्तर महाराष्ट्र महिला उपाध्यक्ष मंदा पवार, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष विक्रम गायकवाड, सातपूर शहर उपाध्यक्ष शालिनी कांबळे, माया सोनवणे, मोनिका वानखेडे, शैला साळी, चांदवड तालुका अध्यक्ष आदेश वानखेडे, निफाड तालुका अध्यक्ष दुर्गा गांगुर्डे, निफाड तालुका उपाध्यक्ष प्रिया भंडारी सर्व पदाधिकारी उपस्थित होते। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रामचंद्र ताठे व विजय बागुल यांनी केलं। कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रकाश गांगुर्डे यांनी केलं। रोकठोक पोलीस टाइम्स न्यूज साठी प्रकाश गांगुर्डे, नाशिक। आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा। आज गांधी जयंती निमित्ताने कार्यक्रम ठेवलेला आहे। आपले लाल बहादूर शास्त्री यांच्या निमित्ताने कार्यक्रम ठेवलेला आहे। पण ह्या कार्यक्रमामध्ये मला पण सामील केलं आणि आमचे जे बंधू आहेत, महिला आहेत, यांनी सर्वांनी माझा जो वाढदिवसानिमित्ताने अभिनंदन केलेलं आहे, मी याच्यासाठी सर्वांचे खूप खूप आभार आहे। धन्यवाद। आपण दिवाळी काढणार, दिवाळी यासाठी काढतोय की आपला पत्रकार संघटनेचा पदाधिकारी किंवा चॅनलचा पदाधिकारी सरकारी ऑफिसला गेला, पोलीस स्टेशनला काम पडलं त्याचं, आपण निर्भीड ज्योत पत्रकार फाउंडेशनचं कार्ड आपल्या कॅलेंडर त्याच्यावर त्याचा फोटो असेल, त्याचा आपल्या पदाधिकारी असेल, त्यांना लक्ष दिलं अरे यांचंच काय बरं का, म्हणजे तुमच्या बाकी सांगायची गरज पडणार नाही, तुमचं काम तो पहिल्या गाडीने करायचं, गीतांजली सुपर काही त्याच्या मागे लागणार नाही, पहिल्या गाडी गीतांजली पाठवून गेलं तुम्हाला। 2 मिनिटं एक मॅडम येतात। उत्तर महाराष्ट्र पत्रकार मंदाच पवार या उत्तर महाराष्ट्रामध्ये आपला झुंजावून कार्य करत असताना निर्भीड ज्योत पोलीस टाइम पत्रकार व निर्भीड परिवार तर्फे ते सातत्याने क्राईम असो, कुठल्याही अनामारीच्या असो किंवा एक व्यक्तीच्या मर्डरच्या असो, अशा बातम्या नेहमी आपल्या जाऊन सहकार्याने स्वतःच्या युक्ती होते, चुकेलं का ना, पण ते हळूहळू शिकत असताना त्या ठिकाणी जाऊन ते घेतात बातम्या, आणि या बातम्या घेत असताना ते प्रचलित असताना सगळ्यांनी आपल्या ग्रुप त्यांचे बरेचसे फोटो येत आहे, बातम्या येत आहे, म्हणून मी सर्वांना त्यांच्या पद्धतीने निमित्ताने सांगतोय तर त्या जर एवढ्या जोमानी कामं करत असतात तर आपण सगळ्या महिला वर्गांनी असं जोमानी कामं करायचं आहे, चांगल्या बातम्या घ्यायच्या आहे, बातम्या टाकायच्या आहे। दरवेळेस निर्भीड ज्योत पत्रकार परिवारच्या माध्यमातून प्रत्येक पदाधिकाऱ्याचा वाढदिवस या ठिकाणी साजरा केला जात असतो। आज योगायोग महात्मा गांधीजी, लाल बहादूर शास्त्री यांच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी आपण सगळे एकत्र आलोय, म्हणून या ठिकाणी छोट्या खाणी मंदाजी पवार या पत्रकारच्या आपण केक कापून या ठिकाणी वाढदिवस साजरा करणार, तरी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवल्या। हॅपी बर्थडे टू सर्वांनी टाळ्याच्या याच्यात थोडंच द्यायचं आहे। आधी घेऊ। बार बार ये दिन आए, बार बार दिन ये आए, बार बार ये दिन आए, बार बार दिन ये आए, तुम जियो हजारों साल ये मेरी है यार तू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू